आणि आपली मागणी काय आहे की जे पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे धरणं आहेत त्या धरणामधील एक थोडं पाणी मिळून एक 10 TMC पाणी उजनी धरणात सोडावे आपली एक मागणी आहे। यापूर्वी आपले सोलापूर जिल्ह्याचे नेते विजयसिंहजी मोहिते पाटील यांनी मला वाटतं एक साधारण 2003 साली वरच्या धरणातून 10 TMC पाणी उजनी धरणामध्ये सोडलं होतं आणि आपल्या पुणे जिल्ह्याचा सोलापूर जिल्ह्याचा एक दुष्काळ त्यांनी हटवला होता। त्याचप्रमाणे त्यांच्याच अनुषंगाने आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जे आमदार आणि खासदार या सर्वांनी विजयसिंह मोहिते पाटलांचा आदर्श घेऊन या उजनी धरणामध्ये पुणे जिल्ह्यातील पाणी सोडण्यास हातभार लावावा ही मी त्यांना विनंती करतो। आणि दुसरी एक मागणी आमची एक आहे की जे वाफेगावला एक बंधारा आहे त्या बंधाऱ्याची जी दारं आहे ती पूर्ण जीर्ण झालेली आहेत। ती दारं एक तात्काळ त्या आम्ही मागणी केली होती त्यासाठी आंदोलन पण केलं होतं पण आज तागात ती दारं मिळाली नाहीत। आम्हाला आश्वासन दिलं जातंय की ती दारं आम्ही 15 दिवसामध्ये देतो असं आश्वासन दिलं जातंय। जर आता एक 15 दिवसामध्ये आम्हाला त्यांनी दारं नाही दिली तर यापेक्षा आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन सोडू। आणि दुसरं एक तहसीलदार साहेब आहेत त्यांना एक विनंती करतो की सध्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करू नये हा शासनाचा GR आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांची पाणीपट्टी कारखानदार सक्तीने वसूल करत आहेत। ही एक पाणीपट्टी तात्काळ थांबवण्यात यावी अशी मी एक तहसीलदार साहेबांना विनंती करतो। आणि तहसीलदार साहेबांना दुसरी एक विनंती करतो की आपण हे जी आमची मागणी आहेत सर्व या शासन दरबारी पोच कराव्यात अशी आपणास एक विनंती करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर किशोर देशमुख एक आभार